शेतकऱ्याने विमा भरला, त्याला विमा मिळाला नाही, पण ज्यानं विमा भरला कसा की त्याला जमीनच नाही. आज मी या ठिकाणी आपल्या साक्षीने जाहीर करतो की उद्या आम्ही जायकवाडीच्या ऑफिसला घेराव घालणार, टाळं ठोकणार आहेत. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभनी शहर के वजीराबाद प्लॉट पर रहने वाले शेख अनीस, इनकी 8 साल की लड़की अनाबिया शेख अनीस, इसने अपने जीवन का पहला रोज़ा रखते हुए इस्लाम के एक फ़राइज़ को मुकम्मल करने की कोशिश की। मार्च महीने में आए हुए इस रमज़ान मुक़द्दस महीने में मासूम बच्चे अपने रोज़ा रखते हुए जीवन का पहला रोज़ा रखकर इस इस्लाम के फ़राइज़ को मुकम्मल करते नज़र आ रहे हैं। दरमियान अनाबिया शेख अनीस, इसने अपने जीवन का पहला रोज़ा रखने पर नाना नानी, दादा दादी, मम्मी पापा और तमाम रिश्तेदार, दोस्त अहबाब ने उसे सराहते हुए मुबारकबाद देते हुए दुआओं से नवाजा। मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न परभनी जिला मराठी पत्रकार संघ परभनी की ओर से 2025 के कैलेंडर बनाया गया, जिसका सेलू स्थित विभागीय अधिवेशन में परिषद के मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, डिजिटल मीडिया के प्रदेश अध्यक्ष वाघमारे साहब और प्रदेश सरचिटनीस प्रिंसिपल सुरेश नायकवाड़े सर और जिला अध्यक्ष प्रभुदीप के, जिला कार्य अध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर आदि के हाथों प्रकाशन किया गया था। उसी के तहत परभनी में इस कैलेंडर को समर्पित करते हुए डिजिटल मीडिया के जिला अध्यक्ष शेख इफ्तिखार, प्रभाग 16 के पूर्व नगर सेवक एवं पूर्व सभापति फारूक बाबा, पूर्व नगर सेवक मुजाहिद मेमन, पूर्व नगर सेवक आहत खान, फिरोज बाबा, लतीफ़ भाई, मलिक किराना, अन्य मान्यगण इस समय हाजिर थे। तारीख 15 मार्च 2025 शनिवार के रोज पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह संतोष सिंह परदेसी, इनके मार्गदर्शन में पुलिस अधीक्षक कार्यालय के सभा कक्ष में जिले के जांच पुलिस अधिकारियों एवं प्रवक्ताओं के लिए सेवाकालीन प्रशिक्षण का आयोजन किया गया। इसमें भारतीय न्यायिक संहिता के नए कानूनों पर मार्गदर्शन शामिल था। कार्यशाला का समापन किया गया। इस समय कार्यशाला के मार्गदर्शन करते हुए सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती सर देशपांडे मैडम, इन्होंने सभी को मार्गदर्शन किया। बड़े ही अफसोस के साथ ये इत्तला दी जाती है कि महाराष्ट्र के मशहूर मारूफ और सामाजिक मिल्ली शख्सियत रहे हुए अब्दुल रऊफ खान लाला मुमरा में रहा करते थे। आपको अवगत करा दे कि रऊफ खान लाला ये परभनी जिला जिंतूर तहसील के वसा गांव के रहने वाले थे। रऊफ खान लाला ने समाजवादी पार्टी की ओर से परभनी की विधानसभा चुनाव क्षेत्र में अपना मैदान में उतरते हुए यहाँ पर अच्छा उन्होंने अपना किरदार निभाया था। मरहूम रऊफ खान लाला ये बहुत ही मिलनसार और खुशमिजाज व्यक्तिमत्व रहते हुए उन्हें हर एक छोटे बच्चों से लेकर तो बड़े बुजुर्ग से अदब से मिलना उनका एक सबके लिए पहचान बन चुकी थी। सामाजिक कार्य में बढ़ चढ़कर हिस्सा लेने वाले और हर मुस्लिम समाज के दुख दर्द में आगे बढ़कर आने वाले ऐसे रऊफ खान लाला इनकी पहचान बनी हुई थी। मरहूम की नमाज जनाजा आज तारीख 16 मार्च 2025 बरोज इतवार के रोज दोपहर 4 बजे मुमरा में अदा की गई और तदफीन भी वहीं अमल में आई। अल्लाह ताला मरहूम की मगफिरत फरमाए और पसमंदगान को सब्र जमील अता करे। आमीन सुम्मा आमीन। परभनी शहर के मोमिनपुरा मोमिन महल्ले में नौजवानों की ओर से इफ्तार प्रोग्राम आयोजित किया गया था। इस समय बड़े पैमाने पर इफ्तार का प्रोग्राम का कार्यक्रम आयोजित करते हुए रास्ते पर पूरी तरीके से यहाँ के शहर के नागरिक और प्रतिष्ठित नागरिक, उसी तरह युवा वर्ग, इन्होंने मेहनत लेते हुए मस्जिद मोमिनान के पास से लेकर तो इस इलाके में बड़े पैमाने पर रोज़ा इफ्तारी का प्रोग्राम रखा गया। पैमाने पर सभी समाज के और समुदाय के व्यक्ति इसमें शामिल होते हुए इस प्रोग्राम को सराहाया गया। तारीख 15 मार्च 2025 शनिवार के रोज पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी, इनके संकल्पना से एवं मार्गदर्शन से प्रलंबित शिकायतें आवेदनों को निराकरण हेतु जिले के समस्त अनुविभागीय पुलिस अधिकारी कार्यालय एवं पुलिस थानों के एक ही दिन में विशेष मिशन शिकायत निवारण दिवस का आयोजन किया गया। उक्त पहल में शासन, वरिष्ठ अधिकारी कार्यालय एवं स्थानीय स्तर से प्राप्त शिकायतें आवेदनों के अनुरूप थाना स्तर पर कार्रवाई की गई। उक्त अभियान में जिले के सभी अनुविभागीय पुलिस अधिकारी कार्यालय एवं सभी थाना स्तर पर सरकार से, वरिष्ठ पदाधिकारियों से, कार्यालय से एवं स्थानीय स्तर पर 134 शिकायती प्रार्थना पत्रों की जांच कर निरस्तारण किया गया। इस अभियान में पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी, एडिशनल एसपी यशवंत काळे, इनके मार्गदर्शन में कार्यान्वित किया गया, जिसमें जिले के सभी अनुमंडल पुलिस अधिकारी एवं पदाधिकारी और थाना प्रभारी एवं उनके अधीनस्थ जांच पदाधिकारी एवं प्रवर्तक शामिल हुए। मौर्य फाउंडेशन की ओर से जिले के छात्र छात्राओं के लिए शहर के अक्षता मंगल कार्यालय में पिछले 5 वर्षों से विज्ञान प्रदर्शनी का आयोजन किया जा रहा है। इसके बाद विज्ञान प्रदर्शनी के स्कूल और छात्रों से बहुत अच्छी प्रतिक्रिया मिल रही है।
इस वर्ष जिले में समूचे जिले से 400 छात्राओं ने विज्ञान प्रदर्शनी में हिस्सा लेते हुए 40 स्कूल और 150 से अधिक परियोजनाओं को प्रस्तुत किया है और छात्राओं की सराहना की गई है। अभिजीत चित्रवार एवं डॉक्टर भावना चित्रवार इसके लिए बड़ी मेहनत करते हुए नजर आ रहे हैं। विज्ञान प्रदर्शनी का आयोजन डॉक्टर अभिजीत चित्रवार ने करते हुए इस समय आयोजित विज्ञान प्रदर्शनी के दौरान मीडिया से बातचीत करते हुए उन्होंने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। माझे नाव प्रीती आहे आणि माझे नाव राजनंदिनी आहे। आम्ही ओएसएस इंग्लिश स्कूल मधून आहोत आणि आम्ही इथे या मोरे फाउंडेशननी हे केलेले स्थापित केलेले एक्झिबिशन मध्ये आम्ही आमच्या प्रोजेक्ट सोबत 3 व्हील बुलक कार्ट सोबत इथे आहोत। हे बुलक कार्ट जेव्हा चालते तेव्हा बुल्सवर लोड जास्त पडतं आणि त्या लोडमुळे बुल्सला त्रास होतो खूप आणि त्या जर ह्याच्यावर काही जास्त वजन ठेवलं तर खूप त्रास होतो। तर हा इन्स्ट्रुमेंट आपण जर इथे लावला तर आहे ना ह्याचा जे काही लोड असते ते कमी होते आणि जेव्हा बुल्स चालतात ना त्यांची स्पीड पण वाढते। आपण नॉर्मली काय पाहतो की बुलक कार्ट मध्ये 2 व्हील्स असतात, पण ह्या युनिक बुलक कार्ट मध्ये 3 व्हील आहेत। हे तिसरा व्हील जे आहे हे बुल्सला सपोर्ट करतो आणि बुल्सवर वेट सिग्निफिकंटली डिवाइड करतो, म्हणजे पूर्णपणे अर्ध हे घेतो उरलेले दोन्ही याच्यावर डिवाइड करतो आणि जेव्हा पण हे चलते ना याला लागलेला फोर्स हे जास्त करते, म्हणजे जेव्हा हे पण चलते याला कमी फोर्स लावू लागल। याच्या आधी जेव्हा हे नव्हतं तर तेव्हा याला जास्त फोर्स लावू लागत होता आणि हिली एरियाज मध्ये चढताना पण हे यूज करू शकतो। आणि जरी एखादा बुल खाली बसला आणि ही बुलक कार्ट अनबॅलन्स होते आणि ही अनबॅलन्स नाही होणार ही बुलक कार्ट जर हे इन्स्ट्रुमेंट लावला तर। थँक्यू। आज एक 400 विद्यार्थी त्यांचे अंदाजे 170 ते 180 प्रोजेक्ट घेऊन इथे आलेले आहेत। आम्ही परभणी जिल्ह्यातल्या खूप साऱ्या स्कूल्सला यासाठी पहिलेच एक लेटर पाठवत असतो सायन्स एक्झिबिशनसाठी की त्यांच्याकडे जेव्हा पण सायन्सचा प्रोग्राम होईल त्यातले चांगल्यातले चांगले प्रोजेक्ट्स त्यांनी ते पाठवावे आणि एक इंटर स्कूल कॉम्पिटिशन सारखं मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळावा या विचाराने हा प्रोग्राम आम्ही राबवत असतो। विद्यार्थ्यांवरचं आणि सायन्सवरचं प्रेम एक दाखवण्याची ही एक मोरिया फाउंडेशन मार्फत हीच पद्धत आहे। तर यावर्षी भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे। अंदाजे 400 मुलं अंदाजे त्यांचे 180 ते 200 प्रोजेक्ट्स घेऊन ते आलेले आहेत। तर सर्व मुलांचे, सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व पालकांचे अभिनंदन। त्यांनी याला भरघोस प्रतिसाद दिला, त्यांच्यासाठी आम्ही असंच काम यापुढे करत राहू हे आश्वासन। विद्यार्थी नवनवीन प्रोजेक्ट घेऊन येत असतात। यावेळेस एआयमुळे एआयचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काही प्रोजेक्ट्स आहेत, रोड सेफ्टी रोड सिक्युरिटीचे प्रोजेक्ट्स आहेत, QR कोडचे काही प्रोजेक्ट्स आहेत, हँडिकॅप्सला मदत करण्यासाठी फायर अलार्म्स, सिक्युरिटी अलार्म्स असे खूप सेंद्रिय शेतीचा एक खूप छान प्रोजेक्ट जिंतूरच्या जवाहर विद्यालयाच्या मुलांनी आणलेला आहे। तर असे खूप सुंदर सुंदर प्रोजेक्ट्स इथे बघायला मिळतात आपल्याला। आम्ही ज्यावेळेस स्कूल्सला लेटर देतो त्यावेळेस त्यांना क्लिअर आम्ही इंडिकेट केलेलं असतं की ते आम्हाला एक्सपेरिमेंट्स नको, इथे प्रोजेक्ट्स हवेत ताकी ते प्रोजेक्ट स्केलेबल व्हावे, त्यांचा कुठेतरी फायदा आपल्या समाजाला व्हावा, त्याच्यातून काहीतरी प्रॅक्टिकली नवनवीन संकल्पना पुढे याव्या। फॉर एक्झाम्पल एक विद्यार्थिनी आहे, तिने क्लिनिंग मशीन तयार केलेली आहे खूप कमी खर्चामध्ये। तर असे नवनवीन आणि स्केलेबल प्रोजेक्ट्स इथे उपलब्ध आहेत आणि त्याचा डेफिनेटली समाजाला याला फायदा होऊ शकतो। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। जायकवाड़ी जलाशय से पानी जिले के तह तक नहर के माध्यम से पूरी क्षमता के साथ पानी छोड़े जाने की मांग को लेकर शिवसेना सांसद संजय जादव सोमवार को हजारों कार्यकर्ताओं के साथ जायकवाड़ी सिंचाई परियोजना कार्यालय की नाकाबंदी करने जा रहे हैं। जायकवाड़ी जलाशय से बाई नहर के माध्यम से बड़ी मात्रा में पानी छोड़ा गया है, लेकिन परभणी जिले के लाभ क्षेत्र के किसानों तक ये पानी नहीं पहुंच पाया। परभणी के ऊपरी हिस्से में कुछ उपद्रवियों ने उस
क्षेत्र की झीलों को और सिंचाई परियोजनाओं से ये पानी खींचना शुरू कर दिया है। परिणाम स्वरूप जायकवाड़ी नहर में पानी परभनी जिले के पाथरी से आगे नहीं जा रहा है। जिले के हजारों हेक्टेयर लाभ क्षेत्र, हजारों किसान पानी से वंचित है। बारे में जायकवाड़ी के मुख्य अभियंता इनसे सभी बात को लेकर अवगत कराया गया, लेकिन मुख्य अभियंता ने इस ओर पूरी तरह से ध्यान नहीं दिया। इसके अनदेखी करने की वजह से अफसोस जताते हुए सांसद जादव इन्होंने रविवार को परभनी में संवाददाता सम्मेलन लेते हुए जायकवाड़ी के स्थानिक स्तर से ये वरिष्ठ अधिकारियों तक पूरी क्षमता के साथ पानी मुहैया कराया जाए, इसके बारे में बार बार बताया गया, अवगत किया गया। लेकिन इस मांग को पूरी तरह से नज़रअंदाज करने पर सोमवार के रोज बड़े पैमाने पर यह आंदोलन किया जाएगा, ऐसी उन्होंने जानकारी दी और यहाँ पर ऑफिस को ताला ठोका जाएगा, ऐसा इस बात पर जानकारी दी। इस समय संवाददाता सम्मेलन में उनके साथ शिवसेना के नेता गंगा प्रसाद आनेराव, सभापति पंढरीनाथ घुले आदि मौजूद थे। कारण जानेवारी महिन्यापासून जायकवाडीचं पाणी आपल्याला सिंचनासाठी मिळते, परंतु ज्या पद्धतीने आपल्याला पाण्याचा स्रोत पाहिजे त्या पद्धतीचा मिळत नाही। मागच्या दोन्ही वेळेस जे पाणी अवतने मिळाले ते दोन्ही अवतनाला आपल्याला 600 ते 700 आम्ही वादावादी केल्यानंतर 800 पर्यंत ते पाणी आपल्याला मिळालं, जेणेकरून आपल्याकडे कुठल्याच भागाला ते पाणी खाली पुरत नाही। वास्तविकता आपल्याला पाणी मिळायला पाहिजे 1200 ते 1100च्या दरम्यान क्युसेस। मी काल होळीच्या दिवशी AC चीफ इंजिनियर सगळ्याशी वरी मी चर्चा केली। त्यांनी मला कालही सोडण्याचं आश्वासन केलं होतं की आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने सोडू, पण आज मी पूर्ण माहिती घेतली। आज आपल्याकडे 800 ने पाणी येतं। वास्तविकता जायकवाडी धरण हे आपला शेअर आहे 70% आणि पैठणच्या डाव्या कालव्याचा 30% शेअर। मेजर आपला एरिया आहे जवळजवळ 97.440 हेक्टर आणि तिकडला आहे 44। परंतु हे एवढं डिफरन्स असताना सुद्धा ज्या पद्धतीने आपल्याला पाणी मिळायला पाहिजे जायकवाडीचं त्या पद्धतीने मिळत नाही। ह्याला प्रशासनातले काही अधिकारी, काही वरच्या भागामध्ये काही मोठ्या पुढाऱ्याच्या जमिनी आहेत असं मला काही मिळालेली माहिती, आणि ते हेतू पुरस्कर बघा एखाद्या बॅरेज मध्ये, जसं आता आमचं ढालेगावचं बॅरेज आहे, ते आम्हाला जर एखादं भरून घ्यायचं तर आपल्याला जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यायला लागते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच आपल्याला ते बॅरेज भरता येते। परंतु प्रत्येक अवतनाला वरचे काही लोक काही बॅरेजेस भरून घ्यायला लागले। त्या बॅरेजमध्ये जवळजवळ 5 ते 6 बॅरेज असे आहेत। वान म्हणून एक बॅरेज आहे, एक जोगला देवीचं बॅरेज आहे, एक पाथरवाल्याचं आहे, एक गुळचं आहे आणि एक आपेगावचं आहे। हे इलिगल भरल्या जातील। हे काही पैठण तालुक्यातले आहेत, काही जालना तालुक्यातले आहेत, वरचे सगळे आहेत। आमचा हक्काचं पाणी आम्हाला द्या तुम्ही, तुमचं आम्हाला नको, परंतु आम्हाला 1100 ते 1200 क्युसेसनं पाणी मिळायला पाहिजे। ते आम्हाला 600 ने मिळतं, ही आमच्या जिल्ह्याची शोकांतिका आहे। वाद केल्यानंतर तिने आता 800 ने सुरू केले, म्हणजे हे एवढा अन्याय करायचं कारण काय? आज शेतकऱ्याचे आता उन्हाळा सुरू झालाय, मागच्या पावसाळ्यामध्ये धकून गेलं आपलं, पण आता धकणार नाही। आता आपल्याला 1200 क्युसेसच्या ऐवजी किमान 1100 क्युसेसनं तरी पाणी पाहिजे, तरच आपल्या जिल्ह्यातला शेतकरी जिवंत राहू शकतो। पिण्याच्या पाण्याची प्रश्न गंभीर आहे। उन्हाळा कधी नव्हे ते एवढा मोठ्या प्रमाणात या वर्षी सुरू झाला लवकरच। आज बऱ्याचशा विहिरी, काही बोर आटायला लागले आतापासूनच। आणखी भयानक दुष्काळ परिस्थिती आपल्याला, कारण आपण दरवर्षी बघतो अनियमिततेने पडणारा पाऊस, कधी फेब्रुवारीत पडायचा, कधी मार्च मध्ये पडायचा, कधी जानेवारी। या वर्षी कुठलीही अतिवृष्टी मध्यंतरी झाली नाही, त्यामुळे चांगल्या प्रकारची सुगी पण शेतकऱ्याची झाली, यामध्ये दुमत नाही। पण आता पाणी पाहिजे आणि असून आम्हाला मिळत नाही। यांच्यावर कोणाचा दबाव आहे का या अधिकाऱ्यावर, जेणेकरून आपल्याला आपल्या हक्काचं पाणी देत नाही? मी लांब साहेबालाही बोललो, ते म्हणले आम्ही इथं भांडून भांडून बेजार आहेत, आता कुठं 800 आम्हाला पाणी देते। परंतु आपल्याला 800 खाली पाणी कोणालाच मिळणार नाही। काल माझ्याकडे सगळे देऊळगाव दुधाटे असेल, तिकडे फुरकळस असेल, या भागातले सगळे खडाळा गिडाळ्या भागातले सगळे शेतकरी माझ्याकडे आले। आज इकडे रामपुरी गिमपुरी ह्या भागातले सगळे शेतकरी आले।
आज मी या ठिकाणी आपल्या साक्षीने जाहीर करतो की उद्या आम्ही जायकवाडीच्या ऑफिसला घेराव घालणार, टाळं ठोकणार आहेत. तर शेवटी आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला भांडल्याशिवाय पर्याय नाही. शेवटी शेतकऱ्याच्या हक्कासाठी आम्ही भांडतोय. इथं कुठलाही स्वार्थ कोणाचा असायचं कारण नाही. तर मी गेल्या 15-20 दिवसापासून त्या लोकांशी मी संपर्कात आहे, परंतु गेल्या आठवड्यामध्ये मी अधिवेशनात असल्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही. परंतु या 3 दिवसामध्ये मी सतत संपर्क करून सुद्धा फक्त 200 क्युसेसनं पाणी त्यांनी वाढवलंय, जे की आपल्याला किमान 1100 पाहिजे. 1100च्या पुढे पाहिजे, पण 1100च्या खाली आलं तर आपल्याला पाणी मिळत नाही. आता ते आपल्याला काय सांगतात की आम्ही 47, 48, 49ला तुम्हाला आम्ही पाणी देतोय. म्हणजे कुठं देतोय? पाथरीच्या वर. अरे पण ते ऑलरेडीच आपल्याला पाणी मिळते. कोणत्याही फ्लोनं पाणी आलं तर त्यांचं भागतंय, पण खाली नाही भागत ना. 122ला जे पाणी पाहिजे ते मिळत नाही आपल्याला. आणि क्षेत्रफळ आपलं सगळ्यात जास्त आहे. 0 ते 122 त्यांचं आहे आणि 122 ते पुढचं क्षेत्र ह्याच्यातलं आपलं आहे जवळजवळ 208 पर्यंत. परंतु त्याच्यामध्ये कार्यक्षेत्र बघितलं तर 97,000 हेक्टर जमीन आपली आहे आणि बाकीची उर्वरित 44 हेक्टर जमीन बाकीची आहे. मग एवढा आपल्याला आपल्या हक्काचं पाणी मिळायचं असून सुद्धा जर आपल्यावर अन्याय होत तर ह्याच्यामध्ये गप्प बसणं हे आपल्या पिंडात नाही. आणि म्हणून उद्या आम्ही सगळे कार्यकर्ते, जायकवाडीचे शेतकरी सगळे, आमचे लोक तर असतील समजा ठीक आहे, पण या विशेषतः हा सगळ्या शेतकऱ्याचा रोष आहे. आणि उद्या सगळे शेतकरी या जायकवाडीच्या कार्यालयाला टाळा ठोकून त्या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधणार आहेत आणि आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळायला पाहिजे यासाठी उग्र आंदोलन या ठिकाणी उद्या करतील. यासाठी मी आपल्या सगळ्याला बोलवले. राहिला त्या पीक विम्याच्या संदर्भातला देखील विषय, की जो पीक विम्याच्या नावाखाली आपली कुठंही महसुली जमीन नाही आपल्या जिल्ह्यात. जे 4 तालुक्यामध्ये सोनपेठ, पालम, गंगाखेड आणि जिंतूर मध्ये महसुली जमीन नसताना खोट्या पद्धतीनं नोंदणी केली. अरे ज्या शेतकऱ्याने विमा भरलाय त्याला विमा मिळाला नाही, पण ज्यानं विमा भरला कसा की त्याला जमीनच नाही तरी त्याला विमा मिळते. ह्याच्यापेक्षा काय शोकांतिका असू शकते आमचं. त्यामुळे मी लोकसभेतही तो विषय मांडला आणि आता उद्याच्या आठवड्यामध्ये कृषी विभागावर मी बोलणार आहे पक्षाच्या वतीने. त्यावेळेस मी सर्विसचा त्याच्यावरती बोल घेणारच आहे. परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जेवढं गप्प बसू, जेवढं काही आपण सहन करू, तेवढं त्यांच्या आपल्यावर अन्याय करण्याची त्यांची मानसिकता सरकारची या ठिकाणी झालेली आहे. प्रत्येक गोष्टीत आपण बघतो. त्यामुळे कुठंतरी आता लोकांनी जागा होणं आता ही काळाची गरज आहे असं मला आपल्याला या निमित्तानं म्हणायचंय. महाराष्ट्र एसटी कामगार संगठन का परभनी में विभागीय सम्मेलन आयोजित किया गया। इस समय एसटी महामंडल के राज्य परिवहन कामगारों के रुके हुए आर्थिक मांगों को लेकर और पूर्तता करने के लिए विभाग के कामगारों से और पदाधिकारियों से संवाद करने के लिए ये सम्मेलन आयोजित किया गया था। इस सम्मेलन में संगठन के राज्य के केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे ये उपस्थित रहते हुए महाराष्ट्र के सभी विभागीय कार्यालय के विभागीय कार्यशाला और आगर के सभी 5 मार्च के रोज संगठन की ओर से राष्ट्रीय परिवहन महाकामगार की प्रलंबित आर्थिक मांगों को लेकर पूर्तता होने के खातिर राज्य समूचे राज्य में आंदोलन किया जाएगा। आंदोलन में मांग करते हुए किसी प्रकार का निर्णय लिया जाएगा, नहीं तो आने वाले दिनों में यहाँ पर बड़े पैमाने पर यह आंदोलन छिड़ा जाएगा, ऐसी बात कहते हुए और आने वाले दिनों में होने वाले सीसीएस पद संस्था के संचालक मंडल के चुनाव को लेकर चर्चा की गई। संगठन के 57वें राज्यव्यापी अधिवेशन रायगढ़ में होने जा रहा है। उसके बारे में नियोजन, राष्ट्रीय परिवहन मंडल के कामगार के प्रलंबित भत्ता और इसके अलावा अन्य विषयों पर इस संदर्भ में चर्चा की जाएगी। आज संपन्न हुए कार्यक्रम में महाराष्ट्र एसटी कामगार संगठन के विभागीय सचिव गोविंद वैद्य, प्रकाश कर्वे, राजू पवार, गणेश चौहान, रमेश गीते आदि के साथ प्रमुख मान्यगण इस समय मौजूद थे। कारण राज्य सरकारने काही दिवसापूर्वी 6,500 रुपये मूळ वेतनात आम्हाला वाढ केली। खरं तर ती 2016 पासून 7,500 रुपये मिळणं आवश्यक होतं, परंतु त्यात राजकारण जरी झालं असलं तरी त्या वेतनाचे फरकाचे 5 हप्ते संपलेत। त्यामुळे या महिन्यापासून आमचं वेतन कमी होणार आहे। आमच्या करारात तरतूद आहे आणि कोर्टाने निकाल दिलेले आहेत की आम्हाला राज्य सरकार एवढा महागाई भत्ता मिळाला पाहिजे। तो आता राज्य सरकारला 53% मिळतोय, मात्र आम्ही 46% वरती गटांगळ्या खातोय आणि म्हणून 53% महागाई भत्ता होऊन घरभाडे भत्ता आम्हाला 10-20% झाला, 10-20-30% झाला पाहिजे। तिसरी बाब, आरटीओच्या दंडाने आमच्यावरती थैमान घातलेला आहे। विनाकारण आम्हाला दंड केले जातात। एकेका माणसाला 10,000 पासून 3 लाखापर्यंतचे दंड आलेत।
ते दंड तातडीनं रद्द करावेत अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय परिवहन मंत्री महोदयांकडे केलेली आहे. चौथी बाब अशी आहे की सभागृहामध्ये आता परिवहन मंत्री महोदयांनी असं वक्तव्य केलं LAQ उत्तर देताना की एसटीची परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही त्यांना आर्थिक विषयात देऊ. तेव्हा हे परिवहन मंत्री महोदयांचं बोलणं हे संयुक्तिक नाही, किंबहुना त्यांना जी माहिती पोहोचवली गेली असेल ती चुकीची गेली असं माझं ठाम मत आहे. कारण एसटीचा व्यवसाय हा काही नफा कमावण्यासाठी व्यवसाय नाही, हा सेवा उद्योग आहे. भारतातलं कोणतंच एसटी महामंडळ फायद्यामध्ये नाही आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची देणी एसटी लॉसमध्ये आहे म्हणून रखडून ठेवणं हे काय संयुक्तिक नाही आणि त्यामुळे राज्यामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे. नवीन परिवहन मंत्री महोदयांकडून आम्हाला फार अपेक्षा आहेत आणि त्यामुळे त्यांनी तातडीने बैठक घेऊन आमचे आर्थिक प्रश्न मिटवावेत अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून करतोय. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा बडगा उगारावा लागणार आहे. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग, धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आई है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें। सब्सक्राइब अब तक नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें, बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि हमारी ली हुई खबर सबसे पहले आप तक पहुंच सके।